Good morning, student. Jai Hind, student. So, student, last time we have started the third chapter of science, force and pressure. So, in that topic, today we are going to learn the gas pressure and atmospheric pressure. Listen, gas pressure means Vayu Dab. Gas pressure means what? Vayu Dab. If a balloon is inflated by filling air by a mouth. If a balloon, जर एखादा फुगा इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ, म्हणजे एखादा फुगा जर तुम्ही काय तोंडाच्या साहाय्याने फुगवला, इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स, तर तो जो फुगा आहे तो सर्व बाजूने काय होतो, फुगतो. इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन द बलून, जर तुम्ही त्या फुग्यावरती जर काय केलं, एखाद्या पिनाच्या साहाय्याने टाचणीच्या साहाय्याने काय केला, होल केला, एअर लीक्स आउट ऑफ द बलून डज नॉट इन्फ्लेट फुल्ली, त्याचवेळी तो जो फुगा आहे तो पूर्णपणे फुगत नाही. जर तुम्ही त्याला एखाद्या टाचणीने टोचलं तर त्या ठिकाणी तुम्ही कितीही हवा भरण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी त्या असलेल्या होलमधून, त्या टाचणीने केलेल्या होलमधून काय होतं, हवा बाहेर निघून जाते, त्यामुळे तो फुगा फुगत नाही. जर तो फुग्याला तुम्ही टाचणी टोचली जर नसती तर तो फुगा सर्व बाजूने काय होतो, फुगायला सुरुवात करतो. मग या ठिकाणी इट इज रिलाइज, त्याच्यावरून कळतं दॅट लाईक अ लिक्विड, ते सुद्धा पाण्यासारखं आहेच. मग गॅस ऑल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन द वॉल ऑफ द कंटेनर इन विच इट इज इन्क्लोज, म्हणजे हवासुद्धा काय करत असते, सर्व बाजूंनी फोर्स अप्लाय करते. फोर्स काय, प्रेशर अप्लाय करते, दाब अप्लाय करते. म्हणजे ज्यावेळी फुगा कशामुळे फुगतो, कारण की जी इयर्स आहे ते इयर्स काय होते, इयर्समुळे सगळ्या बाजूने ती इयर्स भरली जाते, त्यामुळे तुमचा फुगा काय होतो, इन्फ्लेट होतो, काय होतो, फुगत जातो. On the container in which it is realized that like a liquid gas exert pressure on the wall of the container in which it is enclosed. All gases and liquids have a common name, fluid. म्हणजे त्या ठिकाणी सर्व वायू आणि द्रव यांना एकाच शब्दामध्ये संबोधलं जातं, ते म्हणजे काय, द्राव्य. Fluids in a container exert pressure from within all the walls and the bottom of the कंटेनर. मग काय, द फ्लुइड्स म्हणजे द्राव्य, इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर, म्हणजे द्राव्य जे आहे ते सगळ्या बाजूने काय करतं, प्रेशर अप्लाय करतं, दाब तयार करतं. फ्रॉम विथिन ऑन द वॉल्स, म्हणजे जे त्याचं वाल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल फुगा तुम्ही फुगवताय त्याचवेळी त्याच्या फुग्याच्या मध्ये असलेला जो सरफेस आहे त्याच्यावरती ते काय करणार, प्रेशर अप्लाय करतात. पाण्याच्या बाटलीचं पण बघा, आपण मागच्या वेळी आपण शिकलो का वॉटर का लिकेज झाली, तर त्या ठिकाणी जी वॉटर होती त्यांनी कशावरती फोर्स काय, प्रेशर अप्लाय केला, तर त्या बॉटलचा जो इंटरनल सरफेस आहे त्याच्यावरती काय केला, फोर्स अप्लाय केला. ऑन द वॉल्स बॉटम ऑफ द कंटेनर फ्लूइड इन्क्लोज इन अ सर्टन कंटेनर्स एक्झर्ट इट इज प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ॲट द पॉईंट्स विथिन द फ्लुइड. म्हणजे काय, बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रव्यामध्ये असलेला दाब सर्व दिशांनी समरूपाने प्रयुक्त होतो. त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक म्हणजे काय, वातावरणीय दाब. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स, पृथ्वीवर सर्व बाजूने हवेचे आवरण आहे. दिस लेयर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर, आणि त्या आवरणालाच आपण काय म्हणतो असतो, ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, वातावरण. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 60 किलोमीटर ऑफ हाईट, म्हणजे ॲटमॉस्फिअर जे आहे, वातावरण आहे ते पृथ्वीच्या म्हणजे ग्राउंडपासून तर 16 किलोमीटरपर्यंत हे काय तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, म्हणजे हवेचा दाब आहे, वातावरणाचा दाब आहे. मग त्या ठिकाणी इफ फर्दर एक्सटेंड्स अप टू 400 किलोमीटर इन व्हेरी डायल्यूट फॉर्म, आणि त्याच्या 16 किलोमीटरनंतर ते 400 किलोमीटरपर्यंत, म्हणजे 16 किलोमीटरपर्यंत ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा खूप जास्त आहे, आणि 16 किलोमीटरनंतर ते 400 किलोमीटरपर्यंत ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा काय, डायल्यूट आहे. डायल्यूट म्हणजे काय, विरळ आहे, थोडा कमी आहे. त्याच्यामुळे बघा तुम्ही कधी पण याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो, पेपरमध्ये प्रश्न विचारला जाईल का, जे एरोप्लेन्स असतात,
जे एरोप्लेन जे असतात ते सगळ्या उंच का उडतात, जास्त उंचच का उडत असतात, म्हणजे खूप पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच का उडत असतात, कारण का त्या ठिकाणी 16 किलोमीटरच्या नंतर जो हवा जो एअर प्रेशर असतो तो काय असतो, लेस असतो. सो दॅट ते इझिली काय करू शकतात आपण, म्हणजे इझिली ते दुसरीकडे जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना जास्त फोर्स किंवा जास्त प्रेशर लावण्याची गरज नसते. त्यामुळे ते 16 किलोमीटर म्हणजे पृथ्वीच्या वरतून 16 किलोमीटर अंतराच्या वरती ते काय करतात, फ्लाय करत असतात, उडत असतात. मग त्यानंतर द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू द एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे जो हवेमुळे प्रेशर तयार होतो त्या प्रेशरला म्हणतात ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इमॅजिन दॅट व्हेरी लॉंग hollow cylinder of unit cross sectional area is standing on the surface of the earth, and it is contains here figure 3.8 weight of the air is the force applied in the direction of the center to the earth. बघा या ठिकाणी सांगितलं का हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरणीय दाब असे संबोधले जाते. अशी कल्पना करा, जस्ट इमॅजिन दॅट, काय म्हटलं आहे, जस्ट इमॅजिन दॅट की एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे आणि त्यात हवा आहे आणि त्यात हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे. याचा अर्थ हवेचा दाब म्हणजेच वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचे ते गुणोत्तर. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. परत एकदा बघा या ठिकाणी काय सांगितलं, परत समजून घ्या. इमॅजिन दॅट व्हेरी लॉंग होलो सिलेंडर, एखादा हवेमध्ये असे त्या ठिकाणी अशी कल्पना करा की एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे. मग त्या ठिकाणी काय, इमॅजिन दॅट व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर, पोकळ असा दंडगोल, युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, तो पृथ्वीवरती तुम्ही दंडगोल असा उभा केलेला आहे. दॅन अँड इट इज कंटेन इयर, आणि त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे. वेट ऑफ दिस इयर, आणि हवेचे जे वजन आहे इज द फोर्स अप्लाइड टू द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ, आणि त्याचं जे मध्ये जी त्या सिलेंडरमध्ये भरलेली जी हवा आहे ती कुठे अप्लाय होते, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीच्या केंद्राकडे ते काय होते, आकर्षित होते. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज अ रेशो ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. म्हणजे काय, याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे वजन आणि पृष्ठभागचे क्षेत्रफळ होय. द एअर प्रेशर ऑफ द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर असे म्हणतात. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप टू द हाईट फ्रॉम द सी लेवल, म्हणजे जसं जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ त्याप्रमाणे हवेचा प्रेशरसुद्धा काय होत जातो, डिक्रीज होत जातो. तर समजलं, आजच्या पुरतं एवढंच राहिलेला अभ्यास आपण उद्या करूया. धन्यवाद.